अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अर्जुन भाऊनी जो मुख्या श्वानांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी जालन्यातली जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे ती देखील खरी आहे, परंतु ही परिस्थिती प्रत्येक शहरामध्ये येऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिलेले आहेत। त्याच्यामध्ये भटक्या श्वानांना निर्बीजीकरण लसीकरण करण्याच्या दृष्टीने कारवाई झाली पाहिजे, निवाऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे, म्हणजे शेल्टर हाऊसची व्यवस्था झाली पाहिजे, खाण्यासाठी जागा त्यांच्या निश्चित झाल्या पाहिजेत, हेल्पलाईन विकसित केल्या पाहिजेत, त्याच्यानंतर अँटी रॅबीज लस दिल्या पाहिजेत। अशा पद्धतीच्या आदेशवजा सूचना ह्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या असल्यामुळे प्रत्येक महानगरपालिकेला नगरपालिकेला हे बंधनकारक आहे की श्वानांपासून जनतेचा बचाव करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत। सन्मान्य सदस्य अर्जुन भाऊनी जी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की जालना महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये अर्जुन भाऊ तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे जालना महानगरपालिकेला निर्देश दिले जातील की जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन हे जालना महानगरपालिकेने केलं पाहिजे। परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी अधिकची माहिती थोडी देणार आहे, कारण याच्यामध्ये मुंबईचा देखील प्रश्न आलेला आहे, काही अन्य महानगरपालिकांचा देखील प्रश्न आलेला आहे। संपूर्ण ज्यावेळी श्वानांची संख्या तपासली गेली ती जवळजवळ 14,80,000 श्वान हे भटके श्वान महाराष्ट्रामध्ये आहेत। विविध 14,80,000 आणि त्यातले 94,000 हे मुंबई शहरामध्ये आहेत। अशा पद्धतीचा आकडा हा सर्वेनंतर लक्षात आलेला आहे। आणि जसं सुप्रीम कोर्टाने सांगितले की ABC सेंटर ही आपण सगळीकडे सुरू केली पाहिजे, त्याच्यासाठी महानगरपालिकेनं प्रयत्न केला पाहिजे। त्याला आपण प्राणी जन्म नियंत्रण विभाग असं म्हणतो, तर ते देखील विभाग महानगरपालिकेनं सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे, त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेने घेतला आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतला आहे, नाशिकनं घेतला आहे, कल्याण डोंबिवलीनं घेतला आहे। याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट प्रभूसाहेबजी आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की प्राणीप्रेमी जे आहेत त्यांना आपण दोष देऊन चालणार नाही, परंतु अशा भटक्या कुत्र्यांना त्यांनी देखील काही जागा निर्माण करून ठेवलेल्या आहेत की तिथे त्यांना खाणं दिलं जातं, त्यांना खायला घातलं जातं, म्हणून शेकडो भटके श्वान त्या ठिकाणी येतात। अशा पद्धतीची एक सर्वेमध्ये जे पुढं आलेलं आहे त्याच्यामध्ये ते देखील आहे आणि म्हणून या देखील प्रिकॉशन आपण घेतल्या पाहिजेत। महानगरपालिका ज्या आपल्या 29 महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये 2024-25ला 1,82,413 श्वानांवर निर्बीजीकरण करण्यात आलं आणि अँटी रॅबीजचे वॅक्सिनेशन 2,97,389 श्वानांवर करण्यात आलं आणि नगरपालिकेमध्ये 51,058 आणि 51,581 अशा पद्धतीनं निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्यात आलं। 2025-26ला 3,18,922 श्वानांवर निर्बीजीकरण करण्यात आलं आणि 4,84,406 श्वानांवर लसीकरण करण्यात आलं आणि यावर्षी अजून ती प्रोसेस सुरू आहे, 65,385 हे निर्बीजीकरण करण्यात आलं आणि 97,959 हे लसीकरण करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की सुप्रीम कोर्टानं नगरपालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असतील, याला जे श्वानांच्या बाबतीमध्ये निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन तंतोतंत करण्याचे निर्देश हे सगळ्या यंत्रणेला दिले जातील।